मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजप आमदारांची बैठक बोलावण्यात आली। या बैठकीमध्ये सीएम भाजप आमदारांना काय कानमंत्र देतात याकडे लक्ष लागलंय। चंद्रपुरामध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। शरद पवार गटाचे 5 माजी नगरसेवक आणि काही पदाधिकाऱ्यांनी मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर सरकारने रद्द केल्यानंतर बदलापुरातील मनसैनिकांनी विजय उत्सव साजरा केला। ढोलताशाच्या गजरात मनसैनिकांनी मराठी भाषेचा विजय असो अशा घोषणा दिल्या। शहापूरमध्ये शिवसेना उभाठा पक्षाला धक्का बसलाय। अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला। राजधानी किल्ले रायगड परिसरातील छत्र निजामपूर ग्रामपंचायतीचा मुद्दा चांगला चर्चेत आलाय। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी निजामाच्या खुणा पवित्र रायगडाची ओळख सांगत असतील तर ते आपलं दुर्दैव आहे असं म्हणत त्यांनी या नावावरून अनेक मुद्दे उपस्थित केले। छत्र निजामपूर या ग्रामपंचायतीचं नाव रायगडवाडी ग्रामपंचायत करा अशी मागणी पडळकरांनी केली। हवामान विभागाने सातारा जिल्ह्याच्या घाट क्षेत्रामध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे। दरम्यान धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम असल्याने कोयना, कण्हेर, उरमुडी या धरणामधून पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली। नद्यांच्या पाणी पातळीत त्यामुळे झपाट्याने वाढ होते। जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर आणि धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 2 दिवसांपूर्वी पात्रात गेलेल्या पंचगंगेचं पाणी पुन्हा पात्राबाहेर पडलं। दिवसभरामध्ये पंचगंगेच्या पाणी पातळीत 8 इंच इतकी वाढ झालेली आहे आणि पाणी पातळी 30 फूट 8 इंचावर गेली आहे। यंदा अनेक वर्षांनंतर पुणे विभागामध्ये पावसाने लवकरच जोरदार हजेरी लावली। पुणे विभागातील धरणातील पाणीसाठा 50% पुढे गेलाय। अद्याप 3 महिने पावसाळा बाकी असून पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाकरता पाण्याची चिंता मिटली आहे। लोणावळा, महाबळेश्वर आणि माथेरानसह घाटमाथ्यावर बहुसंख्य ठिकाणी मान्सूनने 1000 मिलीमीटरचा टप्पा पार केलाय। विशेषतः रायगड, रत्नागिरीमध्ये पावसाने चांगली बरसात केलेली आहे। घाटमाथ्यावर मान्सून जोरदार बरसलेला आहे। सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी विभागातील वांग मराठवाडी या धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू करण्यात आलाय। वांग धरणामध्ये सद्यस्थितीला 74% पाणीसाठा आहे। काही कारणांमुळे यावर्षीही पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात येणार नसल्याने धरणाचे सगळे दरवाजे उघडण्यात आले आहेत। एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। निवडणुका आल्यावर मराठी माणसाची आठवण येते असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलेला आहे। मुंबईतील कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला। फेक नरेटिव्हची फॅक्टरी अजूनही सुरू असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करतील अशी भाषणे सुरू होतील असा टोलाही त्यांनी लगावला आहे। निवडणुका आल्यानंतर यांना मराठी माणूस आठवतो आणि अनेक वेळा मला तर लक्षातच येत नाही यांना लाज का वाटत नाही। आपण जे केलं त्याच्याच विरुद्ध बोलायचं आणि जिंकलो 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 सांगायचं। इंग्रजीला पायघड्या घालणारे लोक नाही आहेत। आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे। हो, इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे। पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळूया। धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनी विरोधातील शेतकऱ्यांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस। 18 पैकी 9 शेतकऱ्यांची प्रकृती खालावली आहे। आमचा जीव गेल्यावर प्रशासन आमच्या मागण्या मान्य करणार आहे का असा सवाल शेतकऱ्यांनी केला। विधान परिषदेतील पीक विम्यावरील प्रश्नावर विरोधकांचा सत्ताधारी आमदारांनीही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना घेरलं। नैसर्गिक आपत्तींमुळे पीकच आलं नाही तर पीक विम्याकरता कापणी कशाची करणार? पीक विम्याकरता पेरणीपासून कापणीपर्यंत ज्या जोखमी होत्या त्या काढून टाकल्या आहेत। याकडे लक्ष वेधत काढून टाकलेल्या 4ही जोखमींचा पुन्हा समावेश करावा अशी मागणी करण्यात आली।
लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर आणि औसा लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर आणि औसा तालुक्यातील 22 गावांमधून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला। संयुक्त मोजणी करण्याकरता आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ इथं रस्त्याच्या दुरुस्तीकरता ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं। यावेळी तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर तब्बल 9 तासांनी हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। नंदुरबारच्या नवापूरमध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली। याविरोधात स्थानिकांनी खड्ड्यात बसून त्यात बेशर्माचं झाड लावून अनोखं आंदोलन केलं। यावेळी पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नगर शहरातील 12 इमाम कोठला इथं इमाम हुसेन यांच्या सवारीची स्थापना करण्यात आली। यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते। हैदराबाद इथल्या भाविकांकडून तुळजाभवानी देवीच्या चरणी 8.5 तोळ्याचा सोन्याचा हार अर्पण करण्यात आला। गौड कुटुंबीय हे तुळजाभवानी देवीचे निष्ठावान भक्त असून दरवर्षी खास दर्शनाकरता तुळजापूरला येत असतात। वाशिम जिल्ह्यातील इजोरी ते म्हसणी या मार्गावरील रखडलेल्या पुलाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साठल्यानं ग्रामस्थांचे मोठे हाल सुरू आहेत। त्यामुळे विद्यार्थी आणि महिला आणि आजारी रुग्णांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। या पूल सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे। जळगाव जिल्ह्यातील निंबादेवी धरणामध्ये रविवारी बुडलेल्या तरुणाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला। हा तरुण आपल्या मित्रांसोबत धरणावर फिरण्याकरता आला असता धरणात पोहताना पाण्याचा अंदाज आला नाही आणि बुडून बेपत्ता झाला। दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरता पाठवला आहे। अहिल्यानगरमध्ये 108 रुग्णवाहिका चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामबंद आंदोलन सुरू केले। राज्यातील अँब्युलन्स चालकांना समान काम समान वेतन देण्याची मागणी केली आहे। नागपूरमधील शालार्थ आयडी घोटाळ्याचा मुद्दा विधानसभेमध्ये गाजला। शालार्थ आयडी घोटाळ्याची एसआयटीनं चौकशी करण्याची मागणी नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी केली। आपण एक ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत। या घडीला महत्त्वाची बातमी बघणार आहोत। राज्यभरामध्ये शालेय बस आणि मालवाहतूक संघटनांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। ई चलन प्रणालीमार्फत होणाऱ्या अन्यायकारक दंडासह विविध मागण्यांकरता या सगळ्या संघटना एकत्र आल्या आहेत आणि त्यांनी संप पुकारलेला आहे। सगळ्या मालवाहतूकदार आणि शालेय बस वाहतूक संघटना आजपासून संपावर जाणार आहेत। त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसह नागरिकांना याचा फटका बसू शकतो। दरम्यान स्कूल बस संप मागे घेण्याकरता स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत, मध्यस्थी करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्कूल बस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील। मागण्या आणि संपाची मागणी याचं कारण समजून घेण्याकरता स्वतः मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। ती बैठक दुपारी 2 वाजता होणार आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाबाबतच्या धोरणात्मक निर्णयाला आव्हान देण्याचं वैध कारण आढळलं नसल्याचं नमूद करून उच्च न्यायालयानं मंगळवारी सरकारच्या निर्णयामध्ये हस्तक्षेपाला नकार दिला। तसंच निर्णयाला आव्हान देणाऱ्या 2017 पासून प्रलंबित असलेल्या विविध याचिका फेटाळून लावण्यात आल्या। न्यायालयाच्या या निर्णयामुळे स्मारकाचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे। गेल्या 1.5 वर्षांपासून रखडलेली पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाची भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची शक्यता आहे। राज्य सरकारच्या नगरविकास विभागानं या भरतीकरता आता 113 ऐवजी 171 जागांना मंजुरी दिली आहे। कल्याणमध्ये शेअर रिक्षांचे नवे दर लागू करण्यात आलेत। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून भाडेवाढीची यादी मंजूर करण्यात आली आहे। नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयामध्ये आता आफ्रिकन सफारी अनुभवता येणार आहे। FDCM गोरेवाडा झू लिमिटेड आणि NBCC मध्ये करार करण्यात आला। या प्रकल्पांतर्गत प्राणी संग्रहालयातील 63 हेक्टर जागेवर आफ्रिकन सफारी विकसित करण्यात येणार आहे।
आशिया खंडातील सगळ्यात चांगला लॉजिस्टिक हब निर्माण करण्याची क्षमता भिवंडी शहर परिसरामध्ये आहे. तो विकसित करण्याकरता उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधानसभेमध्ये केली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं मुठा नदीच्या पूररेषेपासून 100 मीटर अंतरामध्ये कोणतंही बांधकाम करण्यास बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळत यावरील निर्णय तज्ज्ञ समितीवर सोडला आहे. समितीने 2 महिन्याच्या आत त्यांचा अहवाल राज्य सरकारला सादर करायचा आहे. त्यानंतर पुढील 2 महिन्यांमध्ये सरकारनं निर्णय घेऊन पुढील कारवाई करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा करावा अशी सूचना जिल्हा प्रशासनाकडून तहसीलदारांना करण्यात आली असून त्याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत. प्रभागाचा प्रारूप आराखडा 14 जुलैपर्यंत जिल्हा प्रशासनाला सादर केला जाणार आहे. पुण्यामध्ये मे महिन्यामध्ये घरांच्या खरेदी विक्रीचे 11,930 व्यवहार झाले आहेत. घरांच्या एकूण विक्रीत 50 लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या घरांचं प्रमाण जवळपास निम्म आहे. त्यामुळे पुणेकरांची परवडणाऱ्या घरांना पसंती मिळत असल्याचं चित्र आहे. पुणे शहरामध्ये बांधकाम करण्याकरता महापालिकेची परवानगी घेतल्यावर उत्खनन करण्याकरता नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो. त्याचा परवाना मिळवण्याकरता होणारा विलंब टाळण्यासाठी महापालिकांचे सगळे परवाने जिल्हाधिकारी कार्यालयातील महाखनिज या पोर्टलशी जोडण्यात आले आहेत. त्यामुळे अर्ज मान्य केल्यानंतर गौण खनिजाची वाहतूक करण्यासाठीची परवानगी ऑनलाईन मिळणार आहे. पुण्यामध्ये मे महिन्यात घरांच्या खरेदी विक्रीचे 11,930 व्यवहार रद्द झालेत. घरांच्या एकूण विक्रीत 50 लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या घरांचं प्रमाण जवळपास निम्म आहे. त्यामुळे पुणेकरांची परवडणाऱ्या घरांना पसंती मिळत असल्याचं चित्र आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं एका माणसावर पॉक्सो अंतर्गत दाखल केलेला खटला रद्द केला आहे. आय लव्ह यू असं म्हणणं हे भावना व्यक्त करणं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं लैंगिक शोषण होत नाही असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. पिंपरीचे आयुक्त योगेश म्हसे यांनी हिंजवडीतील नैसर्गिक नाले बुजवून वळवून त्यावर टोलेजंग इमारत उभारणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात कारवाईचा बडगा उभारला आहे. त्यांनी 16 ठिकाणांची पाहणी केली. संबंधित बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचं म्हसेंनी सांगितलं. यावेळची एक महत्त्वाची बातमी बघूया. ब्रेकिंग न्यूज आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं होतं. या प्रकरणी राजू शेट्टींसह 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे बंगळुरू महामार्ग रोखल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापूरच्या शिरोली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. महत्त्वाची बातमी. पुणे बंगळुरू महामार्ग रोखल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. काल शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याकरता महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात आंदोलन करण्यात आलं. जे 12 जिल्हे शक्तीपीठ महामार्गामधून जातात, शक्तीपीठ महामार्ग ज्या 12 जिल्ह्यांमधून जातो तिथे अनेकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलेलं होतं. त्यात राजू शेट्टी हे नेतृत्व करत होते आंदोलनाचं. राजू शेट्टींसह 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राज्यभरात अवजड वाहतूकदार संघटनांनी ई चलन प्रणालीमार्फत होणाऱ्या अन्यायकारक दंड आणि विविध मागण्यांकरता संप पुकारला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संप न करण्याचं आवाहन केल्यानंतर अवजड वाहतूकदार संघटना संपाबाबत ठाम आहेत. त्यामुळे राज्यात अत्यावश्यक सेवेच्या पुरवठ्यावर परिणाम होणार असून दूध, भाजीपाला आणि अत्यावश्यक वस्तूचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. अधिक व्याजदराचा आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्याकरता पोलीस विभागामार्फत विशेष मोहीम राबवण्यात येते. मात्र नागरिकांनी अशा प्रकारच्या योजनांना बळी न पडता योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्य परिवहन विभागानं 1 जुलैपासून सुधारित वाहन कररचना लागू केली आहे. त्यामुळे लक्झरी कार, सीएनजी, LNG वरील वाहनं, मालवाहतूक अवजड वाहनं महागली आहेत. यात CNG आणि LPG सह सगळ्या इंधनाच्या गाड्यांवर साधारणतः 1% कर वाढ झाली आहे. मोटर वाहन कराची कमाल मर्यादा 20 लाखांवरून 30 लाख रुपये झाली आहे. पालघरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात टाकून शिक्षणाकरता शाळेपर्यंत पोहोचावं लागतंय. नदीवर पूल नसल्यानं विक्रमगडच्या म्हसे गावातील विद्यार्थी पावसाळ्यामध्ये नदीतून वाहणाऱ्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून चक्क टायरमधील रबराच्या ट्यूबवर नदी पार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 11वी प्रवेशाकरता विद्यार्थ्यांना अपार आयडी असणं
बंधनकारक आहे। त्यानुसार राज्य मंडळातील सगळ्या विद्यार्थ्यांचं अपार आयडी काढण्यात आलं असलं तरी CBSE, ICSE, IB या मंडळातील अनेक विद्यार्थ्यांचे अपार आयडीच नाही आहेत। या संदर्भात तातडीनं बैठक घेऊन अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडे अपार आयडी नसेल तर त्यांना प्रवेश नाकारू नये, तसंच त्या विद्यार्थ्यांचा अपार आयडी काढण्याच्या सूचना कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत। मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांकरता पदवी अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाचं वार्षिक वेळापत्रक मुंबई विद्यापीठ प्रशासनानं जाहीर केलंय। यामध्ये प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी, अंतर्गत आणि लेखी परीक्षा ते निकालाच्या नियोजनापर्यंतचा समावेश आहे। मुंबई विद्यापीठानं पदवीच्या 3 आणि 4 वर्षाच्या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेशाकरता ऑनलाईन नावनोंदणीला मुदतवाढ दिलेली आहे। आता विद्यार्थ्यांना 10 जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार आहे। राज्यात 11वीकरता एकूण 2,10,236 प्रवेश झाले असून त्यात कॅप फेरीमध्ये 1,43,000 प्रवेश झाले आहेत। राज्यातील 29 शाखांमधून 100% प्रवेश निश्चित झाले आहेत, अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी दिली। पोलिसांच्या जाचाला कंटाळून नालासोपाऱ्यातील एका बिल्डरनं आपलं जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आत्महत्येपूर्वी त्यानं पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं नमूद केलंय, तर खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देत असल्याचाही दावा त्यानं चिठ्ठीत केला आहे। जळगावच्या अमळनेर इथल्या गांधलीपुरा भागामध्ये पोलिसांनी छापा टाकून देहविक्री करणाऱ्या 2 मालकिणी, 9 महिला आणि 9 ग्राहकांना पोलिसांनी अटक केली। पोलिसांनी सापळा रचून या भागात छापा टाकून त्याच्यावर फिठा ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलाय। महत्त्वाची बातमी आहे, त्रिभाषा सूत्र GR रद्द झाल्यावर दोन्ही शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। मातोश्री आणि कलानगर परिसरामध्ये शिवसेनेनं बॅनरबाजी करून इतर पक्षांना डिवचलेलं आहे। सत्य बाहेर आलं, घशात गेले दात, उभाटानंच केला मराठीचा घात। त्रिभाषा सूत्र तुम्हीच स्वीकारलं होतं, विसरलात की काय, अशा तिखट शब्दात मातोश्रीच्या बाहेर शिवसेनेनं बॅनरबाजी केलेली आहे। म्हणजे मातोश्रीच्या बाहेर शिवसेना शिंदे गटानं बॅनरबाजी केलेली आहे आणि उभाटाला दिवसण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय लिहिलंय कलानगर आणि मातोश्रीच्या बाहेर बॅनरबाजी करून, तर सत्य बाहेर आलं, घशात गेले दात, उभाटानंच केला मराठीचा घात। त्रिभाषा सूत्र तुम्हीच स्वीकारलं होतं, विसरलात की काय, अशा तिखट शब्दात मातोश्रीच्या बाहेर शिंदेंच्या शिवसेनेनं बॅनरबाजी केलेली आहे। त्रिभाषा सूत्री धोरणाला सर्व स्तरावरती विरोध होऊ लागला आणि त्यानंतर अखेर शासनाकडून हा GR रद्द केला। परंतु त्यानंतर सवाल उपस्थित होऊ लागला की हा जो धोरण आहे हे उद्धव ठाकरे यांच्या काळातील आहे, असे आरोप देखील मोठ्या प्रमाणावर होऊ लागले। आणि त्यानंतर आत्ता जर आपण पाहिलं तर बांद्रा येथील, कलानगर येथील मातोश्री परिसरामध्ये शिवसेनेकडून बॅनर झळकवण्यात आलेले आहेत। आपण जर पाहिलं या बॅनरवरती स्पष्ट मथळ्यामध्ये लिहिलंय, त्रिभाषा सूत्र तुम्हीच स्वीकारलं होतं, विसरलात की काय, असा सवाल देखील या माध्यमातून विचारण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर या बॅनरवरती महाराष्ट्र DGI-PR जो पोस्ट आहे ते देखील लावण्यात आलेला आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील कार्यबल गटाच्या शिफारशींचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादरीकरण, शिफारशी आणि सूचनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनामार्फत कार्यवाही करण्यात येईल। मुख्यमंत्री यामध्ये उद्धव ठाकरे यांचा देखील फोटो आहे, तेव्हा जेव्हा त्यांचं सरकार होतं 2020 मध्ये, आणि तेव्हाचेच हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे असं यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तसंच त्याच्याच बाजूला जर आपण पाहिलं तर आणखी काही कागदपत्रे यामध्ये जोडण्यात आलेली आहेत आणि त्या कागदपत्रांमध्ये देखील हेच आपल्याला पाहायला मिळते की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात नेमलेल्या कार्यबल गटाच्या अहवालीतील शिफारसीनुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करण्याबाबतचं हे पत्रक आहे आणि त्याबद्दल काही हे मुद्दे आहेत। अर्थातच 2020चं हे धोरण होतं आणि त्यामध्ये डॉक्टर माशेलकर समिती देखील ही गठीत करण्यात आलेली होती। त्याचबरोबर त्याच्याच बाजूला जर आपण पाहिलं तर लिहिलंय, सत्य बाहेर आले, घशात गेले दात, उभाटानेच केला मराठीचा घात। अशा प्रकारे शिवसेनेकडून
ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचणारे बॅनर जे आहे ते बांद्रा येथील कलानगर येथील मातोश्री परिसरामध्ये झळकवण्यात आलेले आहेत। आता या बॅनर नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नेमकं काय उत्तर येते हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वसंतसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, बांद्रा। शिवसेना उबाठा नेते अखिल चित्रेंनी ट्विट करत शिवसेनेला डिवचलाय। जंगलातल्या सिंहाचा व्हिडिओ ट्विट करत त्यांनी शिवसेनेला डिवचला आहे। राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करून पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवायला राज्य शासनाने मान्यता दिली आहे। ज्या पीक विमा कंपन्यांचा दोष सिद्ध होईल त्यांच्यावर कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट करून शासन यादीतून कायमस्वरूपी वगळण्यात येईल अशी घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। पुण्यातील इंद्रायणी नदीवरील धोकादायक कुंडमळा पूल तोडून नवा पूल बांधण्याकरता सरकारने 8 कोटी रुपये मंजूर केले होते। मात्र पैसे मंजूर झाल्यानंतर हा पूल तोडून तो नव्याने बांधण्यात दिरंगाई झाल्याची कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधान परिषदेमध्ये दिली। राज्यात यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये शेतकरी आत्महत्यांची 767 प्रकरणे निदर्शनास आली आहेत। त्यातील 373 पात्र प्रकरणांपैकी 327 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात आली आहे। या 200 प्रकरणे अपात्र ठरली असून 194 प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे। परशुराम घाटातील धोकादायक ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या गॅबियन वॉलचं काम पावसाळ्यापूर्वी थांबवण्यात आलं आहे। पावसाळ्यानंतरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे। त्याकरता या गॅबियन वॉलच्या रचनेमध्ये काही बदल करण्याचे प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून केले जात आहेत। मात्र लोखंडी जाळी बसवण्याचं काम सुरूच असून ते अंतिम टप्प्यात आलं आहे। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण क्रूज फाटा इथं होतं आहे आणि या रिंगण सोहळ्याची तयारी पूर्ण झालेली आहे। या रिंगण सोहळ्यामध्ये भाविकांनी गर्दी केली आहे। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये रिंगण सोहळा आनंदाची पर्वणी असते। आषाढी यात्रेच्या सोहळ्याकरता माऊलींच्या पालखीसह तुकोबा महाराजांच्या पालखीनं आषाढ शुद्ध नवमीच्या दिवशी वाखरी पालखी तळावर आगमन केलं। यावेळी पालख्यांच्या स्वागताकरता पालखी तळ सज्ज झालेला आहे। आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर इथं विठुरायाच्या दर्शनाकरता येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेकरता एसटीच्या 5200 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। या बसेस घेऊन येणारे चालक, वाहक यांची देखभाल करणारी यांत्रिक कर्मचारी आणि या सगळ्यांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक आणि अधिकारी यांच्या चहा आणि नाश्त्याची आणि जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे।